उद्देश काय आहे? देण्याचा उद्देश आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे. ते काही असू दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे? मला ते योग्य वाटते ते वाटतं. ते बघा, मी आता याच्यावरती काय बोलत नाही. तुम्हाला जर नाही आवडलं असेल, नाही आवडण्याचा प्रश्नच नाही. ह्याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय. हो ना, रिटर्न ते आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना. ओके, नो प्रॉब्लेम. मला पण ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं मग का दिलं तुम्ही आम्हाला हे? ते पुस्तक लिहिले त्यांनी पण तुम्ही पुस्तक ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना. मग तुम्ही का दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार ना? घेणार ना? तरी पण मी हे नाही घेणार, कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत. ह्याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला वाटते मी माफी मागावं. मला मी सगळ्यांना माझं समजते, त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो. अजून काय? बस. आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना, हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँडअप घेऊ पण नका. चला.